पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. आज आपल्या नवेकरीच्या मुक्तीदाता, तारणहार, उद्धारकर्ता प्रभू येशू ख्रिस्त देवाचा सण साजरा करण्यात आपण सर्व एकत्रित जमलेले आहोत. या सणानिमित्त उपस्थित असलेल्या सर्व श्रोतावंत भाविकांचे मी या पवित्र मिसा बलिदानात सहर्ष हार्दिक स्वागत करतो. आजच्या सणाचा विषय आहे येशू चमत्कार करणारा कार्यकर्ता. प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या वैभवी सामर्थ्याने अनेक आजारी व भूतग्रस्त माणसांना मुक्ती दिली. आज प्रभू येशू 5 भाकरी व 2 माशांचे भोजन देऊन 5,000 माणसांची भूक तृप्त करीत आहे. इतकेच नव्हे तर लोकांनी शारीरिक भूक तृप्त झाल्यावर बरेच अन्न उरले. प्रभू येशूने या भोजनाद्वारे केवळ शरीराची नव्हे तर आत्म्याची भूक संपविण्याचे महत्कार्य केले आहे. या 5 भाकरी व 2 माशांच्या चमत्कारापेक्षाही महान चमत्कार प्रभू येशूने त्याच्या शरीर व रक्ताचे अतिपवित्र भोजन संस्कारामध्ये ठेवलेले आहे. पवित्र मिसा म्हणजे प्रभू भोजन. या प्रभू भोजनाद्वारे आपले जीवन परिवर्तन होऊन आपल्यामध्ये अनेक चमत्कार घडू शकतात. याच श्रद्धेने आपण या पवित्र मिसा बलिदानात एकमेकांसाठी मोठ्या भक्तिभावाने मुक्तीदाता प्रभू येशू ख्रिस्ताचरणी प्रार्थना करूया. बंधू भगिनींनो, देवळाचा सण म्हणजे गावदेवाचा सण. गावदेव आपल्या गावाची रक्षा करतो. तसाच देवळामध्ये जो ख्रिस्त आहे, तारणारा येशू ख्रिस्त आहे, तो आपल्या अख्ख्या पॅरिसची रक्षा करतो. यासाठी आपण एकत्रपणे येऊन आज हा गौरवाचा सण दिवस आपण पाळतो आणि ही मिसा बली, हा त्याग आपण या वेदीवर अर्पण करणार आहोत.
वामदेवाला त्याग करतात, तसंच आज या मंदिरामध्ये हा त्याग होणार आहे, पवित्र मिसाबरी होणार आहे आणि येथे आपण येशू ख्रिस्तालाच त्याग करणार आहोत. येशू ख्रिस्ताचा त्याग आज परत होणार आहे आणि या त्यागामध्ये त्याचे रक्त व शरीर आपल्याला मिळणार आहे. हे रक्त व शरीर आपण आजच्या सणाच्या दिवशी सेवन करण्यासाठी योग्य व्हावे म्हणून आपल्या पापांची आपण आठवण करूया. त्या पापाबद्दल आपण प्रभूकडे माफी मागूया. आणि आपली पापे ओळखून ठेवून आपण सर्वजण म्हणूया, सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ प्रथमा प्रभूपतीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने, वैद्यने मी फार पापे केली आहे. माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून मी तुम्हाला पवित्र मर्यादा सर्व देवदूत व सत्संगियांना प्रथमा प्रभूपतींना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करो. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेऊ.
सर्व दयाळू परमेश्वरा, विश्वाचा राजा, तुझा पुत्र येशू ख्रिस्त याच्याद्वारे तू अनिश शक्तींचा विमोड करतोस व सर्व वस्तूंना नवजीवन देतोस. स्वर्गातील व पृथ्वीवरील सर्वांना तुझ्या वैभवाचा जयघोष करावा व तुझे अखंड स्तवन करावे म्हणून त्यांना सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही तुझ्या बरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यान सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. निर्गम या पुस्तकातून घेतलेले आजचे पहिले वाचन. मग एली येथून कूच करून इस्रायल लोकांचा सर्व समुदाय मिस्र देशातून निघाल्यावर दुसऱ्या महिन्याच्या 15व्या दिवशी एली आणि सिनाई यांच्यामध्ये सीन रानात घेऊन पोहोचला. त्या रानात इस्रायल लोकांच्या सर्व मंडळींनी मोसे व अरोन यांच्या संबंधाने कुरकुर केली. इस्रायल लोक त्यांना म्हणू लागले की आम्ही मिस्र देशात मांसाच्या भांड्याभोवती बसून भरपूर जैविक होतो, तेव्हा आम्हाला परमेश्वराच्या हातून मरण आले असते तर पुरवले असते. पण ह्या सर्व समुदायाला उपासाने मरावे म्हणून तुम्ही आम्हाला ह्या रानात आणले आहे. तेव्हा परमेश्वराने मोसेला म्हटले, पहा, मी आकाशातून तुम्हासाठी अन्नवृष्टी करीन आणि लोकांनी बाहेर जाऊन एका दिवसाला पुरेल इतके जमा करावे. ह्यावरून ते माझ्या नियमाप्रमाणे चालतात किंवा नाही ह्याविषयी मी त्यांची परीक्षा पाहिली. 6व्या दिवशी जे काही ते जमा करून शिजवतील ते इतर दिवशी जमा करतील, त्याच्या दुप्पट असावे. मोसे आणि अरोन सर्व इस्रायल लोकांना म्हणाले, परमेश्वरानेच तुम्हाला मिस्र देशातून आणले हे तुम्हाला संध्याकाळी कळून देईल आणि सकाळी तुम्ही परमेश्वराचे तेज पाहाल, कारण परमेश्वराविरुद्ध तुम्ही कुरकुर करीत आहात ती त्यांनी ऐकले आहे. आम्ही असे कोण की तुम्ही आम्हाविरुद्ध कुरकुर करावी. मोसे म्हणाला, परमेश्वर तुम्हाला संध्याकाळी मांस खायला देईल व सकाळी पोटभर भाकरी देईल. तेव्हा असे होईल, कारण तुम्ही परमेश्वराविरुद्ध जी कुरकुर करीत आहात ती त्यांनी ऐकली आहे. आम्ही कोण? तुमचे कुरकुरने आम्हाविरुद्ध नव्हे तर परमेश्वराविरुद्ध आहे. मोसे अरोनाला म्हणाला, इस्रायल लोकांच्या सर्व मंडळीला सांग की तुम्ही परमेश्वरासमोर या, कारण त्यांनी तुमची कुरकुर ऐकली आहे. अरोन इस्रायलच्या सर्व मंडळींना बोलवत असता त्यांनी रानाकडे नजर फिरविली. तो ढगात परमेश्वराचे तेज त्यांना दिसले. परमेश्वर मोसेला म्हणाला, इस्रायल लोकांची कुरकुर मी ऐकली आहे. त्यांना सांग की संध्याकाळी तुम्ही मांस खाल आणि सकाळी पोटभर भाकरी खाल, म्हणजे मी तुमचा देव परमेश्वर आहे हे तुम्ही जाणाल. संध्याकाळी असे झाले की लावे येऊन सर्व सावलीवर पसरले आणि सकाळी सावलीच्या सभोवती दव पडले. हे पडलेले दव सुटून गेले तेव्हा त्या रानातील सर्व भूमीवर ठेवल्यासारखे हिमकणा एवढे बारीक कण पसरलेले नजरेस पडले. इस्रायल लोक ते पाहून एकमेकास म्हणाले, हे काय? कारण ते काय होते ते त्यांना माहीत नव्हते. मोसे त्यांना म्हणाला, परमेश्वराने तुम्हाला खायला दिले आहे ते हेच. परमेश्वराने आज्ञा केली आहे ती ही की प्रत्येकाने आपापल्या आहाराप्रमाणे ते गोळा करावे. ज्याच्या त्याच्या घरात जितकी माणसे असतील तितक्यांसाठी, म्हणजे आपापल्या माणसाच्या संख्येप्रमाणे प्रत्येकी एक होमर जमा करावे. हा प्रभूचा शब्द आहे.
त्या रात्री त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली आणि म्हटले, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी आहे, माझ्या स्मरणात हे करा. मग भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन तसेच केले आणि म्हटले, हा प्याला माझ्या रक्ताने झालेला नवा करार आहे. जितक्यांदा तुम्ही हा पिता तितक्यांदा माझ्या स्मरणात हे करा. कारण जितक्यांदा तुम्ही ही भाकर खाता व हा प्याला पिता तितक्यांदा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करीता. म्हणून जो कोणी अयोग्य प्रकारे ही भाकर खाईल अथवा प्रभूचा प्याला पिईल तो प्रभूचे शरीर व रक्त या संबंधाने दोषी ठरेल. हा पुढचा शब्द आहे.
प्रभूचे हे शुभ वर्तमान माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, 1969 साली जुलै महिन्याचे 20 तारीखला या जगामध्ये एक महानसा प्रसंग घडला. तो म्हणजे नील आर्मस्ट्रॉंग अमेरिकाचा हा मनुष्य पहिल्याच वेळी त्याने चंद्रावर पाय ठेवला आणि तो चंद्रावर प्रवास करता असताना आणि चंद्रावर पाय ठेवता असताना आपला डावा पाय ठेवता असताना पुष्कळ असे लोकांनी त्याला पाहिले. त्यात पाहणारे होते परमगुरू पोप पॉल VI, त्याशिवाय अमेरिकाचे प्रेसिडेंट राष्ट्रपती निक्सन आणि नील आर्मस्ट्रॉंग चंद्रावर उतरताना आपले पाऊल मारताना पहिले पाऊल मारताना त्याने प्रेसिडेंट निक्सनला फोनवर असे सांगितले, हे आहे एका मानवाचे पाऊल, पण आजच्या मानव जातीला हे पाऊल काय आहे, एकदम महान आहे, एकदम ऐतिहासिक आहे. एका माणसाला नील आर्मस्ट्रॉंगला हे पाऊल एकदम व्यक्तिगत आहे, साधारण आहे, पण आजच्या मानव जातीला हे पाऊल एक ऐतिहासिक पाऊल आहे, सिग्निफिकंट पाऊल आहे. कारण पहिल्याच वेळी मनुष्य ही दुनिया सोडून, पृथ्वी सोडून चंद्रावर जात आहे आणि चंद्रावर चालत आहे. बंधू भगिनींनो, नील आर्मस्ट्रॉंग ने इतिहास घडवून आणला. पृथ्वीवरून नील आर्मस्ट्रॉंग चंद्रावर गेला, पण हा इतिहास घडवून येण्याच्या अगोदर हजारो वर्ष अगोदर आणखी एक मोठा इतिहास घडून आला होता. तो म्हणजे देवाचा पुत्र स्वर्ग सोडून पृथ्वीवर आला होता. येशू ख्रिस्त स्वर्ग सोडून त्याने पृथ्वीवर पाय ठेवला आणि येशू ख्रिस्ताने जे हे कार्य केले पृथ्वीवर येण्याचे, ते नील आर्मस्ट्रॉंगच्या या कार्याहून एकदम मोठे व महान आहे, फार महत्वाचे आहे. मानव जातीला सोडवण्यासाठी येशू ख्रिस्त स्वर्गातून या पृथ्वीवर उतरला. आपले पाऊल या पृथ्वीवर त्याने ठेवले. बंधू भगिनींनो, ही जी घटना घडली हजारो वर्ष अगोदर येशू ख्रिस्त स्वर्गातून पृथ्वीवर आला, ती घडून आली कारण तेथे येशू ख्रिस्ताच्या पित्याच्या हृदयामध्ये प्रेम होते आणि प्रेम होते म्हणूनच हा एक चमत्कार झाला. एका कुमारी मुलीच्या पोटी येशू ख्रिस्ताने जन्म घेतला आणि तेथेच येशू ख्रिस्ताची येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये हा एक चमत्कार झाला. पहिला चमत्कार जो देवाने केला तो एक कुमारी मुलगीच्या पोटी त्याने आपल्या पुत्राला जन्मास आणला. हा आहे प्रेमाचा चमत्कार. आपण आज सण साजरा करतो आणि आज आपण विषय घेतलेला आहे येशू ख्रिस्त एक चमत्कार करणार. येशू ख्रिस्ताने जगात आल्यानंतर, जन्म घेतल्यानंतर आणि विशेष करून ज्यावेळी तो गावी फिरत होता, असे अनेक चमत्कार करत असे. आणि त्याचे चमत्कार बंधू भगिनींनो, आपण 4 तऱ्हेने आपण वाटू शकतो. येशू ख्रिस्ताचे चमत्कार, निसर्गावर ताबा आणण्याचे चमत्कार एक कॅटेगरी. दुसरे आहे येशू ख्रिस्ताचे चमत्कार
तिसरा चमत्कार आहे तिसरे तऱ्हेचा लोकांना बरे करण्याचा चमत्कार आणि त्याशिवाय चौथी टाईपचा जो चमत्कार आहे ते चमत्कार त्याचे होते भूते काढण्याचे चमत्कार, अशुद्ध आत्मे दूर करण्याचे चमत्कार। आणि या सर्व चमत्कारांमध्ये आपण हे पाहतो लोकांचा विश्वास, लोकांची श्रद्धा उत्पन्न करण्यासाठी येशू ख्रिस्त चमत्कार करतो। आणि काही चमत्कार कसे आहेत ते येशू ख्रिस्त श्रद्धा आहे त्यांच्याविषयी व त्यांच्या जीवनामध्ये चमत्कार करतो। श्रद्धा निर्माण करण्यासाठी हृदयामध्ये आणि श्रद्धेद्वारे आपली शिकवण अधिक स्पष्ट करण्यासाठी येशू ख्रिस्त चमत्कार करत आहे। आणि असेच आपण बायबल जर वाचला त्यात कमीत कमी 40 तरी असे चमत्कार आहेत येशू ख्रिस्ताचे जे येशू ख्रिस्ताने आपल्या जीवनामध्ये केले, लोकांसाठी केले, लोकांच्या आही कल्याणासाठी केले, शारीरिक कल्याणासाठी केले, त्याशिवाय लोकांच्या आत्मिक कल्याणासाठी केले। आणि हे सर्व करताना येशू ख्रिस्ताच्या हृदयामध्ये एकच भावना होती आणि ती म्हणजे प्रेम। प्रेमाद्वारे येशू ख्रिस्त दुसऱ्यासाठी चमत्कार करू शकला। तर त्याशिवाय येशू ख्रिस्ताचे दुसरे जीवन पण आहे, फक्त चमत्कार करण्याचे जीवन आहे असे नाही। येशू ख्रिस्ताचे स्वतःचे त्यागाचे जीवन आहे, कष्टाचे जीवन आहे, मरणाचे जीवन आहे। तर बंधू भगिनींनो, आपल्याला येशू ख्रिस्ताची कुठची बाजू चांगली आवडते, कुठची बाजू आपल्याला आवडते? येशू ख्रिस्ताची करण्याची बाजू की येशू ख्रिस्ताची कष्ट आणि मरण भोगण्याची बाजू आपल्याला आवडते? मला वाटतं आपल्याला सर्वांना येशू ख्रिस्ताची जी चमत्कार करण्याची बाजू आहे ती आपल्याला आवडणार, कारण चमत्काराद्वारे आपल्याला फायदा मिळतो, त्यागाद्वारे कदाचित आपल्याला दुःख होते, कष्टाद्वारे आपल्या जीवनामध्ये दुःख होते, पण जर चमत्कार येशूचे आपण पाहिले आणि अनुभवले त्याद्वारे आपल्याला फायदा असणार। यासाठी आपल्या सर्वांची अशी वृद्धी असू शकते की आपल्याला येशू ख्रिस्त चमत्कार करणारा हे चांगले वाटणार। 5000 लोक, 5 भाकऱ्या, 2 मासे आणि येशू ख्रिस्त या 2 मास्यावर 5 भाकरीवर आशीर्वाद टाकतो आणि 5000 अधिक लोकांची भूक तृप्त करतो। लोकांना हा चमत्कार बरा वाटणार काय नाही? लोक खुश होणार काय नाही? होणारच, कारण ज्यावेळी आपल्याला भूक लागते आपल्याला दुसरे काय आणि इच्छित नाही, आपण कसे काय ती भूक मारायची, तृप्त करायची हे आपण विचार करतो। तर जर येशू ख्रिस्त आपली भूक तृप्त करतो, आपल्याला येशू ख्रिस्त आवडणारच। समज लग्नाला दारू संपली, ताळी संपली, तेथे येशू ख्रिस्त आला आणि जी काय ताळी बाकी आहे व पाणी आहे तेथे ते पाण्यावर आशीर्वाद टाकला आणि ताळी बनवली व मोहाची दारू बनवली, तर आपल्याला येशू ख्रिस्त एकदम आपला जसा वाटणारच, कारण ताळी आणि दारू आपल्या संस्कृतीमध्ये लग्नाला पाहिजेच, नाहीतर लाज वाटणार हो काय नाही। तर जर येशू ख्रिस्त आशीर्वाद घालून पाण्याची ताळी बनवतो व द्राक्ष बनवतो, तर येशू ख्रिस्त आपल्याला चांगला वाटणारच। आपण प्रवास करतो समुद्रामध्ये, समज आपण प्रवास करतो, अचानक वादळ येत आहे आणि तिथे येशू ख्रिस्त पाण्यावर चालून येतो आणि जे तुफान आहे त्या तुफानाला धमकावून सांगतो, वाऱ्याला धमकावून सांगतो बंद हो, वारा बंद होतो, तुफान बंद होते, आपल्याला सर्वांना चांगले वाटणारच, कारण येशू ख्रिस्त तुफान दूर करतो। तर बंधू भगिनींनो, आपल्याला असे आकर्षण आहे
की येशू ख्रिस्त जो जो चमत्कार करतो तो आपल्याला चांगला वाटतो. पण चमत्कार कधी होणार? आपल्या जीवनामध्ये चमत्कार कधी होणार? आपल्या जीवनामध्ये चमत्कार होणार जर पहिले येशू ख्रिस्ताबद्दल आपल्याला प्रेम आहे, जर येशू ख्रिस्ताबद्दल आपल्याला श्रद्धा आहे. जर श्रद्धा आहे, जर प्रेम आहे, तरच येशू ख्रिस्त आपल्याला आपल्या जीवनामध्ये चमत्कार करणार आहे. आणि पुष्कळ वेळा आपल्याला असे वाटते, आम्ही आजारी पडतो, येशू ख्रिस्त आपल्याला पोहोचत नाही, आपल्या घरी येत नाही असे वाटते. तर का येत नाही? कदाचित आपली श्रद्धा कमी आहे, कदाचित आपली श्रद्धा अपुरी आहे. त्यासाठी येशू ख्रिस्त हा चमत्कार करत नाही. येशू ख्रिस्त चमत्कार करून भूत काढतो. आपल्याला भक्ताकडे जायची काय गरज आहे? बगर ताळी मागतो, दारू मागतो, कोंबड मागतो, बोकड मागतो, 2 पायाचे मागतो आणि 4 पायाचे मागतो. आणि जर येशू ख्रिस्त येऊन जे भूत वगैरे काय आहे ते स्पिरिट आहे ते काढले तर आपल्याला येशू ख्रिस्त चांगला वाटणारच. पण आपल्या जीवनामध्ये जर चमत्कार झाले पाहिजे येशू ख्रिस्ताच्या हस्ती, तर पहिले प्रथम आपली श्रद्धा असली पाहिजे. जर आपली श्रद्धा नाही तर आमच्या जीवनामध्ये चमत्कार होणार नाही. जर आपल्याला येशू ख्रिस्ताबद्दल प्रेम नाही तर आपल्या जीवनामध्ये चमत्कार होणार नाही. असा एक मुलगा होता, त्याचे नाव टॅरी. आणि टॅरीची आई एक दिवस आजारी पडली, फार आजारी पडली. कोणाची तरी मदत मागून टॅरीने डॉक्टरला आपल्या घरी आणले आणि डॉक्टरने आईला तपासली. डॉक्टरने आईला तपासल्यानंतर डॉक्टरने टॅरीला सांगितले, पहा, तुझी आई बरी होणार नाही, फक्त चमत्कार झाला तर ती बरी होणार. टॅरीने काय केले? कोणाकडे बाकी मागून थोडेसे पैसे गोळा करून धावत गेला झेंडा चौकवर आणि तिथून त्याने काय आणले? फार्मसी आहे, दवाचे दुकान आहे, तिथे गेला आणि त्या दुकानावर जाऊन म्हणाला, पहा, मला चमत्कार पाहिजे, चमत्कार दे. थोडे काय पैसे आहेत माझ्याकडे, बाकी मागून आणलेले आहे. जास्ती पैसे पडले तर तुला आणखी आणून देईन मग नंतर, पण मला काय दे, चमत्कार दे. तर तो फार्मसिस्ट होता, तो म्हणाला, पहा बा, इथे चमत्कार मिळत नाही, इथे काय मिळते? फक्त दवाच मिळते. पण त्याने म्हणाला, डॉक्टरने सांगितलं आहे कोणतीही दवा तुझ्या आईला बरी करू शकत नाही, फक्त चमत्कार करू शकतो. तर मला काय दे? चमत्कार दे. तो फार्मसिस्ट म्हणाला, पहा बेटा, इकडे चमत्कार मिळत नाही, फक्त काय मिळते? दवा मिळते. जर तर तुला चमत्कार पाहिजे तर काय कर, तू खानव्या देवळामध्ये जा. खानव्या देवळामध्ये जा, तिथे माझी कोण आहे? कुर्सावर येशू ख्रिस्त उमटत आहे, मरत आहे. त्याच्याकडे जा, तुझे गुडघे टेक देवळामध्ये आणि माग, चमत्कार माग, आणि तो चमत्कार करणार, तुला चमत्कार देणार. तर तो टॅरी धावत धावत कुठे आला? कानवेरच्या देवळामध्ये आला. इकडे गुडघे टेकवले आणि येशू ख्रिस्ताकडे प्रार्थना करायला लागला. त्याने पाहिले येशू ख्रिस्ताच्या अंगावर सर्व काय आहे? रक्त आहे. डाव्याला उजव्याला गुडघ्याला हाताला काय आहे? किडे ठोकलेले आहेत. तो बोलत नाही, उमटत आहे पण बोलत नाही. आणि सर्व आपली गरजा तो टॅरी येशू ख्रिस्ताला सांगायला लागला. पण येशू ख्रिस्त क्रूसावर चुप आहे. और आणखी मोठ्याने बोलायला लागला, पहा माझी आई आजारी आहे, चमत्कार कर, चमत्कार मला दे. तेथे जवळच फादर होता. त्या फादरने ऐकले कोणाचा टॅरीचा डायलॉग येशू ख्रिस्ताकडे.
मी जो इकडे कुंकळत आहे खुर्सावर त्याच्याकडे पाहत होतो चमत्कार. माझी आई बाळ आहे, बिमार आहे, आजारी आहे. डॉक्टरने सांगितले की तुझी आई बरी होणार नाही, फक्त चमत्कार झाला तरच ती बरी होणार. तर मी येशू ख्रिस्ताकडे चमत्कार मागत होता. हे ऐकल्यानंतर त्या फादरने त्याला सांगितले, त्याने चल आपण तुमच्या घरी जाऊ, तुझ्या घरी जाऊ आणि तुझ्या आईला पाहू खरंच काय काय ती बिमारी आहे जी दवा घेऊन बरी होऊ शकत नाही आणि कोणता चमत्कार तुला पाहिजे ते आपण तुझ्या घरी जाऊन पाहू. तर फादर टॅरीला घेतला फादरने आणि टॅरीच्या घरी गेला. टॅरीच्या घरी जाताच फादरने आणि टॅरीने पाहिले आई तर जिथे झोपली होती तेथे नाही, उठून कंपाऊंड साफ करत आहे. कंपाऊंड साफ करत आहे. लवकर लवकर फादर आल्यानंतर टॅरी परत आल्यानंतर आईने रसोई घरामध्ये जाऊन किचन मध्ये जाऊन फादरसाठी चहा बनवून आणली. तर फादर म्हणाला, टॅरी तू सांगत होता की आई आजारी आहे, चमत्कार झाले तरच ती बरी होणार, तर तुझी आई बरी आहे, कोणी बरी केली? फादरने त्याला सांगितले, कदाचित ज्या देवळामध्ये गुडघे टेकून तू प्रार्थना करत होता, तुझ्या समोर जो कळत होता येशू ख्रिस्त तारणारा ख्रिस्त राजा, त्याने हा चमत्कार केला आहे. तर प्रिय बंधू भगिनींनो, येशू ख्रिस्त आपल्या जीवनामध्ये चमत्कार करतो जर आपले मन साधे आहे तर, आणि या साध्या मनाने आपण त्याच्याकडे प्रार्थना केली तर. पण कधी कधी आमच्या प्रार्थना आपल्याला वाटत आहे की येशू ख्रिस्त ऐकत नसेल, कारण आपण त्याचे कारण असे असते की आपल्या प्रॉब्लेमवर, आपल्या आजारीवर आपण जास्ती फोकस करतो आणि देवावर आपला फोकस कमी असतो. त्या आजारीमुळे आपण इतके टेन्स होतो की देवाचा प्रेम काय आहे, देवाबद्दल देवाचा त्याग काय आहे हे आपण विसरतो. आणि अनेक वेळा विश्वास कमी झाल्यानंतर, श्रद्धा कमी झाल्यानंतर आपण प्रार्थना सुद्धा करायला विसरतो, मागे सरकतो. आपण आपल्या पायावर उभे राहण्याचा प्रयत्न करतो. आपण देवाला बाजूने राहतो आणि आपण आपल्या पायावर उभे राहून आपलेच प्रयत्न करण्यासाठी प्रयत्न करतो. तर आज आम्हाला ही मेसेज आहे, हा संदेश आहे. जर आपल्या जीवनामध्ये चमत्कार झाले पाहिजे तर आपल्या हृदयामध्ये पहिला येशूबद्दल प्रेम असला पाहिजे, श्रद्धा असली पाहिजे. आणि जर श्रद्धा आणि प्रेम आपल्या हृदयामध्ये असेल तर आपल्या जीवनामध्ये अनेक तऱ्हेचे चमत्कार होऊ शकतात. आपण सकाळी उठतो, हाच एक चमत्कार आहे. आपण प्रवास करतो, सुरक्षित घरी पोहोचतो, हाच एक चमत्कार आहे. आपण कधी कधी आजारी पडतो, आपण आपलीच गावठी दवा करून बरे होतो, हा एक चमत्कार आहे. आपल्याला एक चांगली नोकरी मिळते, हा एक चमत्कार आहे. असे तऱ्हेचे चमत्कार असू शकतात. पण आपण चमत्कार ओळखून घेतले पाहिजे. आपण असे नाही समजायचे की हे माझ्याद्वारे झाले आहे, मी माझ्या स्वतःद्वारे झाले आहे. जे काय चांगले आपल्या जीवनामध्ये होत आहे ते देवाद्वारे होत आहे, येशू ख्रिस्ताद्वारे होत आहे, हे आपण जाणून घेतले पाहिजे आणि ह्याच्यावर आपली श्रद्धा असली पाहिजे. जर आपण स्वतःवर अवलंबून राहिलो तर आपल्या जीवनामध्ये चमत्कार होणार नाही. क्षणोक्षणी, दर एका क्षणात आपण कॉन्शियस असला पाहिजे की येशू ख्रिस्त तारणारा प्रभू आपल्या जीवनामध्ये चमत्कार करत आहे. आजच्या सणाच्या दिवशी आपला विश्वास व आपली श्रद्धा अधिक जास्त वाढावी, अधिक देवाजवळ आपण यावे, अधिक प्रभू ख्रिस्तावर आपला विश्वास वाढावा म्हणून आपण प्रार्थना करूया. उभे राहूया.
प्रेषितांचा विश्वास अंगीकार. स्वर्ग आणि पृथ्वी यांचा उत्पन्न करता सर्वसमर्थ परमेश्वर पिता यावर माझा विश्वास आहे. त्याचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त यावरही माझा विश्वास आहे. तो पवित्र आत्म्याच्या युगाने जगी संभवला, कुमारी मरीपासून जन्मला, पंक्ती पिलाताच्या अंगाखाली त्याने दुःख भोगले, त्याला क्रूसावर खेळले, तो मरण पावला, त्याला पुरले, तो अधोलोकात उतरला, तिसऱ्या दिवशी मेल्यातून उठला, स्वर्गात चढला आणि सर्वसमर्थ देवपित्याच्या उजवीकडे बसला आहे. तेथून तो जिवंत आणि मेलेले यांचा न्याय करण्यास पुन्हा येईल. पवित्र आत्मा, पवित्र कॅथलिक ख्रिस्त सभा, संतांचा परस्पर संबंध, पापाची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि अनंतकाळचे जीवन यावर माझा विश्वास आहे. आमेन. विश्वासाने श्रद्धेने आपल्या विनंत्या आपण यावेळी वर करूया. मुक्तीदात्या ख्रिस्ताचा प्रेम संदेश देऊन त्याचा तारण मार्ग जगाला देणारे आपले परमगुरु स्वामी पोप फ्रान्सिस, आपले महागुरु स्वामी फिलिप नेरी, इतर सर्व महागुरु, धर्मगुरु, धर्मबंधू व धर्मभगिनी यांनी आपल्या सेवा कार्याद्वारे संपूर्ण जगात ख्रिस्ताच्या प्रेमाचे व शांतीचे राज्य प्रस्थापित करावे व त्यासाठी त्यांना पवित्र आत्मेने सर्व दानांनी भरावे. या कृपेसाठी मुक्तीदात्या ख्रिस्ताकडे विशेष प्रार्थना करूया. गेले 9 दिवस नवेनाचे निरनिराळे हेतू समोर ठेवून आपण प्रभूचरणी प्रार्थना केली. या श्रद्धेने आपला प्रभूवरील विश्वास अधिकाधिक दृढ व्हावा व संपूर्ण जीवाने, संपूर्ण मनाने व संपूर्ण बुद्धीने ख्रिस्तच माझा मुक्तीदाता आहे हे सत्य स्वीकारून जीवन जगण्यासाठी प्रेरणा व कृपा आम्हा प्रत्येकास लाभावी. या कृपेसाठी मुक्तीदात्या ख्रिस्ताचरणी नम्र हृदयाने प्रार्थना करूया. आपल्या सर्वांच्या लाडक्या सिस्टर पियाटा प्रभूच्या कृपेने आपला वाढदिवस साजरा करीत आहेत. परम कृपाळू परमेश्वराने त्यांना चांगले आरोग्य व निरामय दीर्घायुष्य देऊन त्यांच्या सेवा कार्यावर अखंड आशीर्वाद द्यावा. या कृपेसाठी मुक्तीदात्या ख्रिस्ताकडे विशेष प्रार्थना करूया. आपल्या देशाचा राज्यकारभार करीत असलेल्या सर्व राजकीय व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी व नेत्यांनी आपल्या डोळ्यांसमोर न्याय, प्रेम, बंधुत्व समेत या ख्रिस्ताच्या मूल्यांना समोर ठेवून राज्यकारभार करावा व सर्व मतभेद विसरून सर्व धर्म समभावनाची जोपासना करावी. म्हणून मुक्तीदाता ख्रिस्ताकडे नम्र हृदयाने प्रार्थना करूया. Amen.
आमच्या देशाचा प्रभूने बचाव करावा व जे लोक या आजाराने पीडित आहेत त्यांना आरोग्यदान लाभावे व मृतात्म्यास शांती लाभावी या कृपेसाठी तसेच आपल्या पॅरिशमधील सर्व आजारी निराधार निराश व्यक्ती साठी मुक्तिदात्याच्या ख्रिस्ताचरणी कळकळीने प्रार्थना करूया. आजच्या पवित्र मिसा बलिदानाचे प्रमुख पुरोहित मिशन ऑफ दमनचे मिशन सुपीरियर रेव्हरंड फादर आर्थर डिसूजा यांनी स्वीकारलेल्या महत्त्वाच्या जबाबदारीत व त्यांच्या सेवा कार्यात प्रभूचा अखंड वरदस्त त्यांच्यावर असावा व पवित्र आत्म्याच्या सर्व दानांनी त्यांना भरावा या कृपेसाठी मुक्तिदात्या ख्रिस्ताकडे विशेष प्रार्थना करूया. थोडा वेळ शांतीने उभे राहून आपण आपल्या स्वतःच्या खाजगी हेतूसाठी प्रार्थना करूया. हे स्वर्गीय पित्या, या आहेत आमच्या प्रार्थना ज्या आम्ही आमच्या शब्दांद्वारे व्यक्त केलेल्या आहेत. या प्रार्थनेशिवाय अनेक आमचे हेतू आहेत जे आमच्या हृदयामध्ये आहेत, अंतःकरणामध्ये आहेत. या सर्व हेतूवर तुझा आशीर्वाद द्या. आमची श्रद्धा अधिक आणि अधिक वाढो. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो.
पुत्राने ज्या समर्पणाद्वारे मानवाचा तुझ्याबरोबर समेट घडवून आणला, हे समर्पण आम्ही तुला अर्पण केले आहे. या समर्पणाच्या कृपा प्रसादाने या जगात ऐक्याचे व शांतीचे साम्राज्य प्रस्थापित कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हाबरोबर असो. तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावे हे योग्य व तारणदायक आहे. तुझा एकुलता पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याला तू सनातन याजक व विश्वाचा राजा म्हणून पवित्र केले. ते पवित्र तेलाने अभिषिक्त केलेस. याजक म्हणून त्याने ख्रिस्ताच्या वेदीवर आपल्या प्राणाचे अर्पण केले आणि शांतीदायक अशा या एक व परिपूर्ण बलिदानाने सर्व मानव प्राण्यांचा उद्धार केला. सत्य व जीवन, पावित्र्य व कृपा, न्याय, प्रीती व शांती यांनी परिपूर्ण असे सनातन व सर्व व्यापक राज्य तुला म्हणजेच आपल्या सर्वसमर्थ पित्याला सादर करता यावे म्हणून सर्व सृष्टीवर त्याने आपले राजपद प्रस्थापित केले. आणि म्हणून स्वर्गीय दरबारातील दूतांच्या सर्व गायक प्रधानच्या वृंदांच्या निरंतर गुणगानात सामील होऊन आम्ही तुझा गौरव गातो. प्रभू, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येऊ. ही दाने तुझ्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनव. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली. तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला. पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पाप क्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. आपल्या श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. त्याच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणात हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारणदायक प्याला अर्पण करतो.
तुझ्या समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावे असे आम्ही निमित्तो. प्रभू सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्तसभेची आठवण कर. आमचे परमगुरू फ्रान्सिस, आमचे महागुरू फिलिप नेरी व इतर सर्व धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उतर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताई विश्रांत पावलेल्या आमच्या बंधू भगिनीची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्व दया कर. देव माता कन्याकुमारी मरिया, संत योसेफ तिचा पती, सारे प्रेषित व जगाच्या आनंद वसूच्या तुझ्या सर्व संतांचा आम्हाला शाश्वत जीवनाचे मटेकरी कर. त्यांच्या बरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्तास तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. परमेश्वराला बाप या नावाने हाक मारायला प्रभू येशूने आम्हाला शिकवले. म्हणून आम्ही मोठ्या धैर्याने म्हणतो, आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाम पवित्र मानले जावे. तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे. जसे आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तशी तू आमच्या अपराधाची क्षमा कर. आणि आम्हाला पापात पडू नकोस, वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांस म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्य दिव्य असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आपण एकमेका शांती वंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या पुत्रा आम्हाला दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या पुत्रा आम्हाला दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या पुत्रा आम्हाला शांती दे. जगाची पापे दूर करणारे हे देवाचे कोकू पहा. त्याच्या भोजनात बोलवण्यात आलेले सर्व धन्य.
आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, आम्हाला सार्वकालिक जीवन मिळावे म्हणून विश्वासा राजा येशू ख्रिस्त याच्या देहाने तू आमचे पोषण करतोस. त्याच्या सुवार्तेच्या संदेशाप्रमाणे आचरण करण्यास व सार्वकालिक जीवन प्राप्त करून घेण्यास आम्हाला सहाय्य कर. तो सर्व काळ जिवंत राहतो व राज्य करतो. प्रभु तुम्हा बरोबर असो. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद देऊ. जा ख्रिस्ता शांतीने तुम्हाला पाठविण्यात येत आहे. स्टे सेफ, स्टे हेल्थी. Thank you.